विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण मागील तासामध्ये अभ्यासक्रमाची ओळख ही करून घेतली होती. तर यामध्ये कोर एचा जो अभ्यासक्रम आहे तो प्रत्यक्ष आपण सुरू करूया. तर आज आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात करूया. यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो सार्वजनिक अर्थशास्त्र किंवा वित्ताचा अर्थ व स्वरूप, त्यालाच इंग्रजीमध्ये मिनिंग अँड नेचर ऑफ पब्लिक इकॉनॉमिक्स, याचा आपण आज अभ्यास करूया. तर हा जो मुद्दा आहे, हा जो टॉपिक आहे तो आपण आज आपल्या व्हिडिओ लेक्चरसाठी हा घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला आज जो अभ्यासक्रम पाहायचा आहे, तर त्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला तुम्ही मायक्रो इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर मानव विकासाचे अर्थशास्त्र, सूक्ष्म वित्त, अशा वेगवेगळ्या पेपरचा अभ्यास तुम्ही केला. तर या सत्रामध्ये तुम्हाला नवीन एक पेपरचा अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे सार्वजनिक अर्थशास्त्र. त्यालाच सार्वजनिक वित्त असं सुद्धा म्हणतात, त्यालाच सार्वजनिक आयव्यय असे देखील म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या लेखक असतील तर वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं. काही म्हटलं तरी त्याला इंग्रजीमध्ये पब्लिक फायनान्स, पब्लिक इकॉनॉमिक्स याच नावानं ओळखलं जातं. मग कोणी सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणो, सार्वजनिक वित्त म्हणो, सार्वजनिक आयव्यय म्हणो, किंवा ज्याला आपण काय आहे, जे वेगवेगळे नावं आहेत त्या कोणतेही नाव असू द्या, परंतु त्याला काय आहे, सार्वजनिक अर्थशास्त्र याच नावानं किंवा सार्वजनिक वित्त या आपण पाहतो की प्राचीन काळापासून प्रत्येक देशामध्ये राजे महाराजे असो किंवा त्यानंतर वेगवेगळ्या शासन प्रणाली ह्या देशामध्ये जगामध्ये वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या शासन प्रणाली स्वीकारल्या. त्यामध्ये वेगवेगळ्या शासन प्रणाली ह्या अस्तित्वात आल्या. आणि मग आपण पाहतो की प्राचीन काळापासून शासन ही संस्था अस्तित्वात आहे. आणि मग या शासनामध्ये आपण ॲडम स्मिथ यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना ॲडम स्मिथने निरहस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलं आणि सरकारनं हा अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू नये या प्रकारचं धोरण हे ॲडम स्मिथचं होतं. आणि असं असलं तरीही देशातील सरकारला किमान कार्य ही करावीच लागतात आणि ते कार्य करणं हे गरजेचं असतं असे प्रतिपादन केले जाते. मात्र आपण 1929-30ची जागतिक महामंदी जगामध्ये आली, तर त्या महामंदीमधून वेगवेगळ्या देशांना स्वतःला सावरण्यासाठी केन्स यांनी त्यांचं स्वतःचं एक पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं नाव आहे जनरल थिअरी एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या नावाचं पुस्तक 1936मध्ये प्रकाशित केलं. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी मग या जागतिक महामंदीमधून सावरण्यासाठी सरकारनं काय कार्य केलं पाहिजे, सरकारनं काय हस्तक्षेप केला पाहिजे, तर सरकारची भूमिका कशी महत्त्वाची आहे, तर याचं त्यांनी त्यामध्ये लिखाण हे केलं. आणि तेव्हापासून मग जे काही ॲडम स्मिथ यांचं निरहस्तक्षेपाचं धोरण होतं ते थोडंसं मागे पडून प्रत्येक देशातील सरकारनं आपल्या आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मग केन्स यांचं जे काही केन्स यांनी जे लिखाण केलं होतं त्याच्यानुसार हस्तक्षेप, आर्थिक क्रियामध्ये हस्तक्षेप हा अनिवार्य आवश्यक मानला जाऊ लागला. जे काही अशी येतो, त्यामुळे मग नागरिकांच्या दृष्टिकोनातून सरकार ही संस्था महत्त्वपूर्ण असते. आणि मग त्या संस्थेमार्फत सरकार स्वतःहून अनेक कार्य पार पाडण्याची जबाबदारी ही सरकार स्वीकारतं. आणि मग आधुनिक काळामध्ये तर आपण पाहतो की प्रत्येक देश स्वतःला कल्याणकारी राज्य म्हणून संबोधतो. आणि मग कल्याणकारी राज्यामध्ये सरकारच्या ज्या काही सरकारची जी काही भूमिका आहे ती भूमिका महत्त्वाची असते. आणि जेव्हा आपण कल्याणकारी राज्य म्हणून घेतो तेव्हा सरकारकडून
नागरिकांच्या अपेक्षासुद्धा वाढलेल्या असतात आणि मग त्या अपेक्षाची पूर्तता ही सरकारला करावी लागते. आणि मग प्रत्येक सरकार स्वतःला कल्याणकारी राज्य म्हणून संबोधत असताना अनेक कार्यामध्ये स्वतःहून सरकार पुढाकार घेत आहे. मग त्यामध्ये सरकार आपण पाहतो की लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार हे सुरुवातीला काय करतं, आपला एक जाहीरनामा निवडणुकीच्या वेळेस एक जाहीरनामा सादर करतं आणि त्या जाहीरनाम्यावर काय आहे ते निवडणुका लढवतात आणि त्यामधून मग त्यांचा एक स्वतःचा कृती कार्यक्रम असतो की आम्ही 5 वर्षामध्ये आम्ही अशा काम करूया आणि मग तो जाहीरनामाच्या आधारावर त्यांना मत मागितलं जातं आणि त्यावर ते निवडणुका लढवतात. आणि मग असे जे जाहीरनामे असतात ते जाहीरनामे राबवत असताना सरकारला वेगवेगळ्या पातळीवर कार्य पार पाडावे लागतात आणि मग नागरिकांचे महत्तम कल्याण घडवून आणणे यासाठी सुद्धा सरकारला खर्च करावा लागतो. आणि मग सरकारला हे जे काही वेगवेगळे कार्य आहेत ते कार्य पार पाडत असताना खर्च हा करावा लागतो. आणि मग कोणत्याही देशामध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार किंवा कोणतेही सरकार जरी सत्तेवर आलं तरी त्या सरकारला कमी अधिक प्रमाणात का होईना सार्वजनिक खर्च हा करावा लागतो. आणि अशावेळी मग सरकारला उत्पन्नाचे मार्ग शोधणे आवश्यक असतं. आता सरकारला नुसता खर्च करता येत नाही, तर मग सरकारला उत्पन्न कसं मिळवायचं हे सुद्धा त्याचे मार्गसुद्धा शोधावे लागतात. सरकारला उत्पन्न कसं मिळवता येईल, कसा पैसा उभा करता येईल, तर त्या दृष्टीने सुद्धा सरकार हे प्रयत्नशील असतं. आणि मग तेव्हा सरकार सार्वजनिक जे काही उत्पन्न आहे ते कोणत्या स्रोतापासून मिळवायचे, तसेच ते खर्च करताना पुरेसे ठरेल या दृष्टिकोनातून विचार करणे या सरकारला गरजेचं असतं. आणि त्या दृष्टीने मग सार्वजनिक अर्थशास्त्र हे सरकारला उपयोगाचं आहे, तसंच आपणालासुद्धा उपयोगाचं आहे. आणि म्हणून सार्वजनिक आयव्यय याचा अभ्यास करताना सरकारचे उत्पन्न आणि खर्च यांचा मुख्यत्वे अभ्यास यामध्ये केला जातो. म्हणजे सार्वजनिक आयव्यय असं नवीन काही संकल्पना नसून सरकारला उत्पन्न कसं मिळवायचं आणि ते खर्च कसं करायचं याविषयीचा जो अभ्यास आहे तर तो अभ्यास या सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून मग आपल्याला सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणजे काय त्याच्या आपल्याला आता सार्वजनिक अर्थशास्त्र नेमकं म्हणायचं कशाला, सार्वजनिक अर्थशास्त्र काय. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यासलं, मानव विकासाचे अर्थशास्त्र अभ्यासले, आपण सांख्यिकीय अर्थशास्त्र अभ्यासलं, तर त्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्र देखील अभ्यासलं. परंतु आता सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणजे काय तर याच्यासुद्धा आपल्याला व्याख्या सांगता आल्या पाहिजे. आणि म्हणून सार्वजनिक अर्थशास्त्राचा अर्थ सांगत असताना वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या केली. पहिली टन यांची अर्थशास्त्राची व्याख्या आहे, सार्वजनिक अर्थशास्त्राची व्याख्या आहे की डॉक्टर डाल्टन यांच्या मते काय आहे की सुरुवातीला आपण त्यांची इंग्रजीमध्ये व्याख्या बघूया आणि त्याचाच आपण नंतर जे काही मराठीमध्ये भाषांतर आहे ते भाषांतर पाहूया. Public finance is one of those subjects which lie on the borderline between economics and politics. It is concerned with the income and expenditure of public authorities and with the adjustment of the one to the other. आता याचा मराठीमध्ये जे काही भाषांतर आहे तर डॉक्टर डाल्टन यांच्या मते काय आहे की सार्वजनिक आयव्यय हा विषय अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयाच्या सीमेरेषेवर असलेल्या विषयापैकी एक विषय आहे. सीमारेषेवर, बॉर्डर लाईन, सीमारेषेवर असणारा विषय आहे आणि याचा संबंध सार्वजनिक सत्ताचे उत्पन्न तसे खर्च यांचे परस्पर समायोजन कसे करावे याच्याशी येतो. म्हणजे सार्वजनिक अर्थशास्त्र हा जो काही पेपर आहे, जो विषय आहे, तर याचा संबंध हा काय आहे की ही एक अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयाच्या सीमारेषेवरील विषयापैकी एक विषय असून त्याचा संबंध सार्वजनिक सत्तांचे उत्पन्न आणि सार्वजनिक सत्ताचे खर्च यांच्या समायोजनाशी येतो. म्हणजे सार्वजनिक सत्ता ज्या आहेत त्याला आपण केंद्र सरकार म्हणू, राज्य सरकार म्हणू, तर या सरकारांना आपला खर्च कसा करायचा आणि खर्चासाठी उत्पन्न कसे मिळवायचे, तर याचे जे समायोजन आहे ते समायोजन या
सार्वजनिक आयव्ययामध्ये केलं जातं. आता या डॉक्टर डाल्टन यांच्या व्याख्येवरून सार्वजनिक आयव्ययाची काही ही जी काही वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्ये सांगितले जातात. आता पहिलं वैशिष्ट्य आहे सार्वजनिक अर्थशास्त्र जे आहे, तर सार्वजनिक अर्थशास्त्र या अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या काय आहे, दोन्ही विषयांची संलग्न विषय आहे. दोन्ही विषयाशी संलग्न विषय आहे. म्हणजे अर्थशास्त्र, सार्वजनिक अर्थशास्त्राचा संबंध हा अर्थशास्त्राशी येतो आणि राज्यशास्त्राशी सुद्धा येतो. म्हणून दोन्हीच्या संलग्न असणारा हा विषय आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक सार्वजनिक सत्तेला सार्वजनिक खर्च हा करावाच लागतो. हे महत्त्वाचं आहे. कारण आपण जेव्हा म्हणतो की लोककल्याणकारी राज्य, तर लोककल्याणकारी राज्यामध्ये लोकांचं महत्तम कल्याण साध्य करणं हे सरकारचं जे काही ध्येय असतं, तर ते ध्येय साध्य करण्यासाठी सार्वजनिक सत्तेला खर्च हा करावाच लागतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की पूर्वी राजेशाही हीच सार्वजनिक सत्ता अस्तित्वात होती आणि त्यामुळे राजेशाहीलाच काय आहे त्यावेळेस सार्वजनिक सत्ता किंवा ज्याला आपण शासन म्हणतो, तर ते शासन होतं. परंतु आपण आता लोकशाहीचा जेव्हा विचार करतो तेव्हा लोकशाहीमध्ये नंतरचं जे वैशिष्ट्य आहे, तर लोकशाहीत काय असतं की सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे आणि म्हणून सत्ता ही कोणा एका व्यक्तीच्या हाती नाही, तर त्या सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्तेची विभागणी ही झालेली आहे. मग केंद्रामध्ये केंद्र सरकार असेल, राज्यामध्ये राज्य सरकार असेल, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे. तर अशा वेगवेगळ्या स्तरावर ही शासन प्रणाली आपण लोकशाहीमध्ये पाहतो आणि म्हणून लोकशाहीचं जे विकेंद्रीकरण आहे ते विकेंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि अगोदर आपण अभ्यासलं तेच आहे की नंतरचं वैशिष्ट्य आहे संघराज्य शासन प्रणाली आपण आपल्या देशामध्ये स्वीकारली आणि या संघराज्य शासन प्रणालीमध्ये मग केंद्र स्तरावर केंद्र सरकार, राज्य पातळीवर राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था यांचा समावेश आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे की समाजाचे महत्तम कल्याण साधणे हे प्रत्येक सार्वजनिक सत्तेचं काय आहे, ध्येय असतं आणि सार्वजनिक सत्ता ह्या समाजाचं महत्तम कल्याण साध्य करण्यासाठी जो सार्वजनिक खर्च आहे तो सार्वजनिक खर्च करत असतात. नंतर दुसरी व्याख्या आहे की प्राध्यापक फिनले सिरास यांनी केलेली व्याख्या आहे आणि या व्याख्येचा आपण अभ्यास करूया. तर सुरुवातीला इंग्रजीमध्ये ही व्याख्या पाहूया. पब्लिक फायनान्स इज अ सायन्स which is concerned with the manner in which the public authorities obtain their income and spend it. तर अशी जी प्राध्यापक फिनले सिरास यांनी केलेली जी ठिकाणी व्याख्या इंग्रजीमध्ये मराठीमध्ये आहे की सार्वजनिक आय हे एक शास्त्र असून त्याचा संबंध सार्वजनिक सत्तांच्या उत्पन्न मिळवण्याच्या पद्धती आणि खर्च करण्याच्या पद्धती याच्याशी जोडलेला आहे. की सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, तर सार्वजनिक आयव्यय एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राचा संबंध कशाशी येतो, तर सार्वजनिक सत्तांचे उत्पन्न मिळवण्याच्या पद्धती म्हणजे उत्पन्न कसं मिळवायचं आणि मिळालेलं उत्पन्न खर्च कसं करायचं, तर या दोन्ही पद्धतीचा यांच्याशी संबंध जोडला जातो आणि त्यालाच सार्वजनिक आयव्यय किंवा सार्वजनिक अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. तर या प्राध्यापक फिनले सिरास याची ही जी एका ओळीचीच व्याख्या आहे आणि सोपी आणि साधी व्याख्या आहे की यामध्ये लक्षात एवढंच ठेवायचं की सार्वजनिक आयव्यय हे शास्त्र असून त्याचा संबंध सार्वजनिक सत्तांचे उत्पन्न मिळवण्याच्या पद्धती आणि खर्च करण्याच्या पद्धती यांच्याशी जोडला जातो. आता यांची जी काही व्याख्या आहे त्या व्याख्येची आपण वैशिष्ट्ये पाहूया. की पहिलं वैशिष्ट्य आहे की शास्त्र असल्याचं स्पष्ट हे सर्वप्रथम फिनले सिरास यांनी आपल्या व्याख्येमध्ये केलं की सार्वजनिक आयव्यय हे काय आहे, एक शास्त्र आहे, सायन्स आहे आणि म्हणून प्राध्यापक फिनले सिरास यांची व्याख्या अभ्यासणं महत्त्वाचं आहे.
त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे की सार्वजनिक सत्तांच्या उत्पन्न मिळवण्याच्या पद्धती आणि खर्च करण्याच्या पद्धती यांचा अभ्यास हा सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तिसरं वैशिष्ट्य आहे की सार्वजनिक संस्थांचे कार्यक्षेत्र हे भिन्न असते. आता आपण अगोदरच पाहिलं की सार्वजनिक संस्थांचे कार्यक्षेत्र भिन्न असते. मग केंद्र पातळीवर केंद्र सरकार असेल, राज्य पातळीवर राज्य सरकार असेल, स्थानिक पातळीवर स्वराज्य, जर आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो त्या असतील, तर अशा वेगवेगळे त्यांचे कार्यक्षेत्र हे ठरलेले असतात आणि त्यानुसार त्यांना कार्य करावे लागतात. नंतरचं वैशिष्ट्य आहे उत्पन्नाचे स्रोत वेगवेगळे असतात. आता प्रत्येक ज्या काही सार्वजनिक सत्ता आहेत त्यांचे उत्पन्नाचे स्रोत देखील वेगवेगळे असतात. म्हणजे केंद्र सरकारचे उत्पन्नाचे स्रोत वेगळे असतील तर राज्य सरकारचे त्यापेक्षा वेगळे, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था यांचे आणखीन वेगळे. तर उत्पन्नाचे स्रोत देखील हे कसे असतात, भिन्न भिन्न असतात, वेगळे असतात. नंतरचं वैशिष्ट्य आहे सार्वजनिक खर्च करण्याच्या पद्धती देखील भिन्न असतात. म्हणजेच केंद्र सरकारने वेगळा खर्च करायचा, राज्य सरकारने वेगळा करायचा, स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेगळा करायचा. तर जशा उत्पन्नाचे स्रोत वेगळे तसे खर्च देखील त्यांनी भिन्न भिन्न करायचे आहेत. आणि यावरील सर्व बाबीशी सार्वजनिक अर्थशास्त्राचा संबंध हा येताना आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने प्राध्यापक फिंडले शिरांस यांची आपण सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या ही पाहिली. यानंतर सौ उरुसला हिक्स मॅडम यांचीसुद्धा आपल्याला सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या अभ्यासायची. तर यांनी जी व्याख्या केलेली आहे, द मेन कंटेंट ऑफ पब्लिक फायनान्स कन्सिस्ट ऑफ द एक्झामिनेशन अँड अप्रायझल ऑफ द मेथड्स बाय विच गव्हर्निंग बॉडीज प्रोव्हाइड फॉर द collective satisfaction of wants and secure the necessary funds to carry out their purpose. तर या अशी व्याख्या सौ उरुसला हिक्स यांनी केलेली आहे. तिचं मराठीमध्ये ती व्याख्या आपण पाहूया की सरकारी संस्था इच्छांची सामूहिक समाधान करण्याची पद्धती स्वीकारतात. काय करतात? सरकारच्या ज्या इच्छा आहेत तर त्याचं सामूहिक समाधान करण्याची पद्धती स्वीकारतात आणि या सामूहिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक निधीचे संकलन, त्या पद्धतीचे परीक्षण व मूल्यमापन करणे हा सार्वजनिक वित्ताचा मुख्य अभ्यास विषय होय. तर अशा पद्धतीची व्याख्या श्रीमती उरुसला हिक्स यांनी केलेली आहे. तर आता या त्यांच्या व्याख्येवरून आपल्याला काही वैशिष्ट्य ही सार्वजनिक आयव्ययाची किंवा सार्वजनिक अर्थशास्त्राची सांगता येतात. तर पहिलं वैशिष्ट्य आहे सार्वजनिक संस्था समाजाच्या त्याला आपण सामायिक किंवा सामूहिक इच्छांचे समाधान करतात. म्हणजे ज्या काही सामूहिक इच्छा असतील तर त्या सामूहिक इच्छा पूर्ण करतात, वैयक्तिक नाही, खाजगी नाही. वैयक्तिक इच्छा किंवा खाजगी इच्छाला सरकार महत्त्व किंवा सार्वजनिक सत्ता महत्त्व देत नाही, तर सामूहिक इच्छा ज्या आहेत तर त्या सामूहिक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न हा केला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे सामूहिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आर्थिक पाठबळ आवश्यक. आर्थिक पाठबळ आवश्यक. आणि मग यामध्ये जे काही सामूहिक इच्छा आहेत तर या सामूहिक इच्छांच्या उद्दिष्टासाठी आर्थिक पाठबळसुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर निधी कसा जमा करायचा याचं मार्गदर्शनसुद्धा सार्वजनिक अर्थशास्त्र करतं. आणि नंतरचं वैशिष्ट्य आहे की सामूहिक इच्छांची तृप्ती करण्याच्या विविध पद्धतीचे परीक्षण आणि मूल्यांकन करण्याचं कामसुद्धा सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. आणि यावरील सर्व बाबींचा जो काही संबंध आहे तर हाच सार्वजनिक वित्ताचा अभ्यास विषय होय. तर यावरील सर्व ज्या बाबी आहेत तर या सर्वांचा संबंध किंवा अभ्यास विषय म्हणून हा सार्वजनिक वित्तामध्ये त्यांचा समावेश केला जातो. यानंतर सार्वजनिक आयव्ययाची जी व्याख्या केलेली आहे बॅस्टेबल, तर या बॅस्टेबल यांचीसुद्धा व्याख्या आपण पाहूया की सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय. तर पब्लिक फायनान्स इज अ कन्सर्न
with the expenditure and income of public authority of state and their interrelation as also with finance, administration and control. तर मराठीमध्ये ही जी काही व्याख्या आहे तर बॅस्टबेल यांच्या मते सार्वजनिक वित्त या शास्त्रात सार्वजनिक सत्तेचे उत्पन्न व खर्च, त्यातील परस्पर संबंध, त्याचप्रमाणे वित्तीय प्रशासन आणि नियंत्रण यांचा अभ्यास हा केला जातो. तर आता सार्वजनिक अर्थशास्त्र जे आहे तर सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये सार्वजनिक सत्तेचे उत्पन्न आणि खर्च आणि त्यातील परस्पर संबंध, त्यानंतर वित्तीय प्रशासन, नियंत्रण यांचा अभ्यास हा सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर यांच्या सार्वजनिक अर्थशास्त्राच्या व्याख्येवरून दोनच वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण सांगितली जातात. सार्वजनिक सरकारच्या उत्पन्न व खर्च यातील परस्पर संबंधाचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे, ज्याला आपण इंटर रिलेशनशिप म्हणतो किंवा इंटर रिलेशन जे आहे तर हे इंटर रिलेशन महत्त्वाचं आहे. आणि नंतर सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये वित्तीय प्रशासन आणि वित्तीय नियंत्रण या बाबीचा अंतर्भाव हा सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण आहे. तर असे दोन वैशिष्ट्य यांच्या व्याख्येवरून सार्वजनिक अर्थशास्त्राचे सांगितले जातात. तर अशा व्याख्या ह्या पाहिलेल्या आहेत. त्यावरून तुम्हाला सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणजे काय हे सांगता येईल. आता यानंतरचा मुद्दा आहे यामध्येच की आपल्याला जो आज पाहायचा तो म्हणजे सार्वजनिक अर्थशास्त्राचे किंवा सार्वजनिक वित्ताचे स्वरूप हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आता सार्वजनिक वित्ताचे स्वरूप पाहत असताना आपण या अगोदरसुद्धा प्रास्ताविकमध्ये पाहिलं की सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळे राष्ट्र हे स्वतःला कल्याणकारी राज्य म्हणून संबोधतात आणि मग कल्याणकारी राज्य जेव्हा संबोधतात तेव्हा त्यांची कार्य देखील वाढलेली असतात आणि मग प्रत्येक सरकार स्वतःहून अनेक प्रकारची कार्य पार पाडते आणि मग ती कार्य पार पाडण्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो आणि मग तो खर्च आणि त्यांचं उत्पन्न या दोन्हीचे काय आहे समायोजन हे सरकारला करणं गरजेचं असतं. आणि म्हणून मग हे जे काही समायोजन आहे जे समायोजन करत असताना त्यामधून नागरिकांचे उत्पन्न वाढवून त्यांच्या राहणीमानात कमी करण्यासाठी साधन सामग्रीचे योग्य वाटप करणे, आर्थिक वाढीच्या दरात सुधारणा करणे, त्यानंतर पूर्ण रोजगार या सर्व घटकांचा संबंध हा सार्वजनिक वित्ताशी येतो आणि सार्वजनिक वित्ताचा संबंध हा शेवटी वित्तीय धोरणाशी येतो. म्हणून हे सगळे एकमेकाशी ज्याला आपण काय म्हणतो संबंधित आहेत की सार्वजनिक वित्ताशी या सर्व बाबीचा संबंध येतो आणि सार्वजनिक वित्ताचा संबंध हा शेवटी देशाचं जे काही वित्तीय धोरण आहे त्या वित्तीय धोरणाशी येतो. आणि आपण वेगवेगळ्या ज्या अर्थशास्त्राच्या सार्वजनिक अर्थशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या तर त्या सार्वजनिक अर्थशास्त्राच्या व्याख्येवरून सुद्धा आपल्याला सांगता येतं की सार्वजनिक वित्त यामध्ये सरकारने खर्च कशा पद्धतीने करायचा आणि त्यासाठी स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत कसे शोधावे याविषयीचं मार्गदर्शन हे सार्वजनिक अर्थशास्त्र करतं. आणि तसेच सार्वजनिक संस्थांचे उत्पन्न आणि खर्च यांच्यामध्ये परस्पर संबंध अभ्यासणे, त्यावर वित्तीय प्रशासन व नियंत्रण ठेवणे यासारखे देखील कार्य ही सार्वजनिक सत्तांना करावी लागतात आणि ज्याद्वारे मग समाजाचे महत्तम कल्याण जे आपण म्हणतो तर ते महत्तम कल्याण यामधून साध्य होऊ शकतं किंवा होईल. आणि त्यासाठी मग सार्वजनिक वित्त हे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सार्वजनिक सत्तांना, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील तर यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन हे सार्वजनिक अर्थशास्त्र करतं. आणि मग आधुनिक काळात आपण पाहतो की सरकारच्या ज्या वाढलेल्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या कशा पूर्ण करायचं याचं देखील शास्त्रीय मार्गदर्शन सार्वजनिक अर्थशास्त्र हे करताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून सार्वजनिक अर्थशास्त्राचा आपण जेव्हा स्वरूप अभ्यासतो तर या सर्व बाबी या सार्वजनिक अर्थशास्त्र स्वरूपामध्ये यांचा समावेश हा होताना दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपण आज सार्वजनिक अर्थशास्त्राचा अर्थ आणि त्याचं स्वरूप
जे आहेत या व्हिडिओ लेक्चरच्या आधारावर आपण जर आज अभ्यास केला तर तुम्हाला एक गृहपाठ म्हणून एक प्रश्न खाली दिलेला आहे की तो तुम्ही त्याची स्वतःच्या हस्ताक्षरात तुम्ही त्याचं लिखाण हे केलं पाहिजे. आणि प्रश्न असा आहे की सार्वजनिक अर्थशास्त्र किंवा वित्त म्हणजे काय आणि सार्वजनिक अर्थशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करा. तर असा हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाची तुम्ही तयारी करा. त्यानंतर पूर्वीप्रमाणेच पुन्हा सार्वजनिक अर्थशास्त्राचं हे जे आपण व्हिडिओ लेक्चर ऐकलं तर या अगोदरचा जो काही आपलं व्हिडिओ लेक्चर होतं मागील व्हिडिओ लेक्चरची लिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ ऐकायचा असेल पाहायचा असेल तर त्यासाठी या निळ्या अक्षरावर तुम्ही टच केलं की मला क्लिक केलं की तुम्हाला चर्चा आणि तो व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहता येईल. क्रमाशी संदर्भ तो व्हिडिओ लेक्चर पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण सेकंड इयर 4th सेमिस्टरचा तर अशा पद्धतीने आपण आज या व्हिडिओ लेक्चर जे काही नमस्कार. आज आपण आज पद्धतीने सार्वजनिक व स्वरूप हा जो टॉपिक आहे तो टॉपिक आज पूर्ण केलेला आहे. तर यामध्ये काही जर शंका असेल तर क्लासरूमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू.